नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ गावारी. कसे आहात? मजेत ना? पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपल्या समोर आहेत खानदेशचे स्टार. त्यांनी अक्षरशः ते मराठी चित्रपट मंडळामध्ये जे सिरियल चालतात, कलर्स वाहिनी, झी मराठी आणि इतर चॅनल, झी टॉकीजचे जेवढे चॅनल असतील त्यांच्यावर त्यांनी चित्रपटामध्ये काम करतात ते. आणि ते सिरियलमध्ये पण उत्कृष्ट अभिनय करतात. तर त्यांच्यासोबत आज भेटणार आहोत. तर त्यांचं नाव पहिलं आपण जाणून घेऊया. सर, आपलं नाव? सुनील मुरलीधर नागमोती. हा. तर सुनील नागमोती असं त्यांचं नाव आहे. आणि त्यांनी याच्या अगोदर जी एक दोन वर्षापूर्वी अक्षरशः कलर्स वाहिनीवरती धमाका गाजवला होता, ती मालिका सुंदरा मनामध्ये भरली. त्याच्यामध्ये दादाने अतिशय चांगल्या प्रकारे रोल केले आहे. दादा, कशी म्हणजे जेव्हा आपण सेटवर जे शूट करतो तर काही शीन असेल त्यावेळेस एखादा किस्सा सांगा आम्हाला. नाही, किस्सा तसं सांगायचं म्हटलं म्हणजे ते सिरियल तर असं असतं हा. की जर सकाळी गेलं हा. ना तर रात्री 2 वाजेपर्यंत गॅरंटी देऊ शकत नाही आपला सीन केव्हा लागेल असं. हा. हा. आणि मी सुंदरा मनामध्ये भरली, हा. सरपंचाचं कॅरेक्टर केले. सरपंचाचं म्हणजे त्यावेळेस तिथं कोणतं पात्र होतं का तुम्हाला काय करायचं होतं? डायलॉग काय होता त्यावेळेसचा? डायलॉग म्हणजे एक याचा सीन होता गावकऱ्यांचा. तो हे शर्यत जिंकतो आव्या, आणि त्यावेळेस त्याला आम्ही अवॉर्ड वगैरे देतो. तो एक सीन होता माझा सरपंचाचा. अतिशय म्हणजे आठवणी आहेत. दादा, तुम्ही या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून काम करतायत? मी 1994 पासून. 94 पासून. मग तुम्ही या चित्रपट अभिनयाची सुरुवात 94 पासून झाली, तर त्यावेळेस तुम्ही कोणता म्हणजे चित्रपटात पहिल्यांदा काम केलं? पहिला चित्रपट माझा निलांबरी. निलांबरी. आता निलांबरी म्हणजे नक्की कशावर आधारित होता चित्रपट आणि डायरेक्टर कोण होते त्यावेळेस? त्यावेळेचे डायरेक्टर सतीश दादा रणदेवी आणि आमदार बबनराव घोलप हे त्याचे निर्माते होते. आणि त्यावेळेस म्हणजे तुम्हाला शूटिंग असेल तर मुंबईला, कधी पुण्याला, कधी कोल्हापूरला, कधी नागपूरला पण जावं लागतं. पण आपण जेव्हा अभिनय करतो, आता एखाद्याला म्हणजे जे आम्ही शाळेत होतो तेव्हा आम्हाला वाटतं का आम्ही कुठेतरी पिक्चर मध्ये काम करावं. 84 साल म्हणजे तर माझा जन्म पण नव्हता त्यावेळेस. नाही, येईल बरोबर ते. तर आता दादा त्यावेळेस 94 मध्ये ते चित्रपटात काम केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला लगेच चित्रपट येऊ लागले. कोणता चित्रपट आला त्यानंतर? नाही, मी तेव्हा मुंबईला वगैरे तिकडे जायचो काम करायला, पण तिथे व्यवस्था नव्हती. त्याच्यामुळे मग मी परत ब्रेक दिला. नंतर मग मी 2017 पासून परत या क्षेत्रात पदार्पण केलं. तर तुम्ही काही गाण्यांमध्ये पण अभिनय केलेला आहे. हो. गाणं कोणतं आहे असं? गाणं आता माझं एका मी होणार मुख्यमंत्री, नंतर एक आता म्हातारा नवरा, नंतर एक गुड्डी का बाल, असे 3-4 गाणे आले. दादांच्या मस्त युट्यूबला वेब सिरीज पण आहेत. वेब सिरीज कोणती हो? भरपूर आहे. माझं चॅनल आहे नागमोती प्रोडक्शन म्हणून. नागमोती खानदेशी, हिंदी, मराठी तिघा भाषेत असतं. तिन्ही भाषेमध्ये. तर मी आता इंद्रायणी सिरियल पण केली होती, त्याच्यात इन्स्पेक्टरचं कॅरेक्टर होतं माझं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता माझा एक चित्रपट येतोय. कोणता? प्रधानमंत्री. मित्रांनो, दादांचा नवीनच एक आगामी चित्रपट येतोय, काय, प्रधानमंत्री. आणि तो नक्की पाहायला विसरू नका. त्याच्यानंतर एक परत येतोय, एक सौदा भूताचा. एक सौदा भूताचा. बघा मित्रांनो, आपला मराठी कलाकार आहे आणि खूप चांगले चांगले पिक्चर दिले, काय अभिनय दिले. पण आता सुद्धा त्यांचं चित्रपट येणार आहे. तर मित्रांनो, नक्की आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट नक्की बघा. तर मित्रांनो, दादांचं आहे ना खूप चांगले चांगले गाणे माझ्याकडे, आमच्या म्हणजे माझे पण गाणे असतात. दादा कधी बोलतात तर दादांसोबत काम करण्याची आहे इच्छा, पण आता वेळ मिळत नाही. पण दादांना नक्की सांगितलंय का आमच्याकडं एक गाणं किंवा चित्रपट शूट करावं. दादांना नक्कीच मी आमंत्रण देईल त्यावेळेस. तर माझं एक आहे का दादांना एक निकट नाही होणार.
तर दादांचं एक लोकगीतामध्ये मी त्यांना पण कॅरेक्टर देणार आहे. तर आता त्यांच्या सोबत इथं अजून डायरेक्टर तुमच्या सोबत आहेत ना आपले सर, काय नाव त्यांचं? आता मी माझ्या बरोबर देवीदास निगळकर हा, देवीदास निगळ सर. चित्रपट येतोय प्रधानमंत्री. हा, देवीदास निगळ सर आहे ना, उत्कृष्ट लेखक, डायरेक्टर आणि दिग्दर्शक पण, अभिनय पण करतात ते. आणि त्यांनी आहे ना, मी तर म्हणतोय एकेकाळी त्यांनी एकदम म्हणजे अशी गावाकडचे त्यांचा पहिल्यांदा एक चित्रपट आला होता 7वी पास. 7वी पास. निगळे सरांचं गाव म्हटलं तर दादा कोणतं? हे आपलं इथलं निगळे सर म्हणजे पण आपल्याकडनंच खेडे गावातनं आलेले आणि त्यांनी स्वतःच तो चित्रपट सृष्टीत पदार्पण केला. आणि त्यांनी मी तर म्हणतोय, मी कुठेतरी इंटरव्ह्यू बघितली होती, दूरदर्शन वाहिनीवर त्यांचा चित्रपट का सिरियल होती, काय नाव होतं असेल? आता आम्ही माझे 2-3 सिरियल मध्ये मी ते येऊनच गेलो. त्याच्यानंतर आता त्यांनी माझ्या बरोबर आम्ही भरपूर कामं केले. आता जो चित्रपट येतोय त्यांचा प्रधानमंत्री, याच्यात स्टार कास्ट चांगली आहे. पहिल्यांदा 7वी पास येऊन गेला. आता कसं आहे माहितीये का, काम करताना थोडासा तर वेळ जातोच. तर मित्रांनो, आता आमचा जो चित्रपट येतोय तो खूप खूप मेहनत करून आम्ही तो धमाल करणार आहे. आणि त्याच्यामध्ये एक म्हटलं तर दादांकडे आता सध्या कोणतं पद आहे? नाही, मी चित्रपट महामंडळात सभासद आहे, पद वगैरे नाहीये. पण मित्रांनो, आता आहे ना, चित्रपट मंडळामध्ये आहे ना, आर्टिस्ट कार्ड बरोबर. आता सपोज मी जर गायक आहे आणि मी स्वतः लेखक आहे, तरी माझं स्वतःच कार्ड पाहिजे, त्याच्यात माझं रजिस्ट्रेशन पाहिजे. इतर म्हणजे लोक कोणी चोरत नाही गाणं, बरोबर, किंवा त्याच्यावर चित्रपट महामंडळाच्या कार्डाचा एकच फायदा, आपण रजिस्ट्रेशन करून घेतो. आपल्या याच्यावरती कोणी हक्क दाखवत नाही. आपली स्टोरी राहो, गाणं राहो, चित्रपट राहो, त्याच्याकडे जायचं, रजिस्ट्रेशन करायचं. त्याच्यामुळे आपण त्याचे मालकी हक्क असतो. मित्रांनो, अशाच प्रकारचे आहे ना, तुमची जर कुठं फसवणूक होत असेल किंवा कलाकाराची फसवणूक, आता दादा आहे ना, इंस्टाग्रामवर असे पेज येतात, तुम्हाला चित्रपटामध्ये काम देऊ आणि तुम्ही या. मग ते बोलताय, तुम्हाला जर कलर्स वाहिनीवरती काम करायचं असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आणि मग खाली कॉन्टॅक्ट केल्यानंतर काय सांगता दादा, का आम्हाला थिएटरचा कलाकार नकोय, नवीन चेहरे हवेत. तर मग तुम्हाला आम्ही लगेच ऑडिशन न घेता लगेच चित्रपटात काम देऊन शूटिंग करूनच घरी जाणार. पण त्यासाठी तुम्हाला 10,000 रुपये भरावे लागतील. नाही, ते खोटं आहे मित्रांनो, हे बघा, खोटं आहे ते. खोटंच आहे. लोक, मी पण स्वतः फसलेलो आहे. मी भरपूर ठिकाणी उद्योग केलेले. कारण कसं असतं माहितीये का, एक क्षेत्र असं असतं, हौशीला मोल नसतं, त्याच्यामुळे कलाकार हा फसतो. आता मला 30 वर्षाचा अनुभव आहे क्षेत्रातला. प्रॉब्लेम कसा झाला, मी स्वतः पैसे घातलेले लोकांना. मी 2-3 चित्रपट, शॉर्ट फिल्म वगैरे मी भरपूर केलेले. युट्यूबला गेले ना, सुनील नागमोती नाव टाकलं, माझे हजारो चित्रपट येतील, शॉर्ट फिल्म येतील, एपिसोड येतील, मी सिरियल केली. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हाच की चित्रपट महामंडळामध्ये खूप आता फसवेगिरी होत आहे. तर ती फसवेगिरी कुठेतरी चित्रपट महामंडळात नाही फसवेगिरी. तुम्ही चित्रपट महामंडळाचे जर सभासद राहिला तुम्ही फसत नाही. त्यांच्या नावाखाली जे प्रायव्हेट संस्था आहेत ना, पैसे उकळवण्याचं काम करतात, हे मात्र सत्य आहे. चित्रपट महामंडळ असं आहे, ज्या वेळेस तुम्ही कुठे अडचणीत आले, काय झालं, तुमच्याकडे जर कार्ड राहिलं तर ते तुमच्या पाठीशी उभे राहतात, तुम्हाला फसू देत नाही आणि ते शेवटपर्यंत लढा देतात. मित्रांनो, तुमचं पण आर्टिस्ट कार्ड किंवा कार्ड कोणतंही गाणं रजिस्टर्ड वगैरे नसेल तर नक्कीच आपल्या नाशिक या ठिकाणी कालिदास कला मंदिर हे नाट्यगृह आहे, त्या ठिकाणी ऑफिस आहे ना. आता ऑफिस बदलले. कुठे आहे दादा आता? मला पण नाही सांगते. ठीक आहे, तुम्हाला माहित ते ऑफिस आम्ही तुम्हाला कमेंट मध्ये सांगू, तुम्ही आम्हाला कॉल करा. त्या ठिकाणी गायक, गीतकार, रायटर, स्टोरी रायटर, अभिनेते सगळ्यांचे म्हणजे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन आणि सभासद नोंदणी होईल, जेणेकरून त्याची फसवणूक होणार नाही. कुठेही शूटिंग जर असलं तर आपल्याकडं बॉन्ड पद्धत असते. आपण त्याचे रजिस्टर आपण बॉन्ड बनवून घेतो 500चा त्यांच्याकडनं, करारनामा बोलतो त्याला. तो करारनामा पण
आणि चित्रपट महामंडळाचं असं असतं, हा काही जास्त आता लोक फसवेगिरी खूप करतात, मी तुला सभासद बनवते पण त्याचा काही प्रकार नाही. कारण ज्याला सभासद बनायचं त्याची तिथं सही लागते. सरळ चित्रपट महामंडळाच्या ऑफिसमध्ये जायचं, 2100 रुपयाची पावती फाडायची, ती सर पावती देतात ते, आणि 1 महिन्याने ते कार्ड तुम्हाला भेटतं. तर मित्रांनो, दादांकडून खूप काही शिकण्या करता आहे. मला एक आठवतं एक किस्सा. माझ्या भावाचं लग्न होतं, दादांना बोलवलं होतं. दादाची नेमकी कुठंतरी शूटिंग चालू होती आणि दादांनी मी तर म्हणतोय त्यावेळेस कलस वाहिनीवरती महेश कोठार यांची गणपती गणपती बाप्पा मोरया आणि त्यानंतर नाही त्यावेळेस खंडेरावांची येळकोट येळकोट जय मल्हार मालिका नाही चालू माझं तेव्हा इथे शूटिंग चालू होतं नगरला, याचं जिगरा चित्रपटाचं जिगरा shooting चित्र चालू होतं. जिगरा चित्रपटाचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यात मी ठाकूरचा रोल केला. ठाकूरचा रोल, बंदूक वगैरे घेऊन हा. मस्त असं टिळा वगैरे लावून, म्हणजे जो गुजर पूर्वीच्या काळी डाकूचा रोल असायचा ना, तो तुम्ही केलेला. अजून एक सीन होता त्याच्यामध्ये का तुम्ही त्या ठिकाणी ऋषी महामुनींचा आहे ना एक रोल केलेला आहे कलस वाहिनीवरती सिरियल योगी योगेश्वर म्हणून. योगी योगी योगेश्वर. तर असं आहे कलस वाहिनीवरती आहे ना दादांची योगी योगेश्वर नावाची सिरियल होती, त्याच्यात मी एक ऋषीची ऋषीची भूमिका. पण नक्की तो ऋषीची भूमिका मागतो म्हणजे काय किस्सा काय तो किस्सा असा होता, जेव्हा शंकर जेव्हा ते विष प्राशन करतो ना, हा तर त्यावेळेस तो पूर्ण निळा पडतो. निळा पडतो. त्यावेळेस मग हे सगळे ऋषी येतात, हा त्याच्या डोक्यावरती धतुऱ्याचं फुल ठेवतात हा आणि त्याच्यात त्याचा अभिषेक हा. करतात, तर त्याच्यात ती विषबाधा निघून जाते. विषबाधा निघून जाते. आणि त्यावेळेस तुम्ही तो ऋषीचा रोल केलेला आहे. हा. आता तो ऋषीचा रोल करण्यासाठी साधारणतः आपण फक्त बघत असतो टीव्ही वरती, 1 मिनिट पण पूर्ण सीन नाही, 30 सेकंदाचा सीन असतो. त्या 30 सेकंदाच्या शूट साठी किती दिवस घालवावे लागतात? पूर्ण दिवस लागतो. पूर्ण दिवस लागतो मित्रांनो. त्याच्यामध्ये आहे ना जे कॉस्ट्युम करायला असतो ना, कॉस्ट्युम करायला आपण बोलतो आपण सीन कधी येऊ, आता शूट होईल. मग त्या ठिकाणी असतं एखादा सीन केला का तो डायरेक्टर म्हणलो का स्टार्ट 1 2 3 स्टार्ट झाला. सीन चालू झाल्यानंतर परत थोडस इकडं तिकडं चुकला करायचं, कट 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 असं म्हणतात. त्याच्यामध्ये आहे ना आपली जेवढी एनर्जी असते ना तेवढं म्हणजे जेवण जिरून जातं त्याच्यामध्ये. तर मग परत मध्ये ब्रेक देता, मग पाणी प्या, चहा घ्या वगैरे, आणि मग परत चालू असा जोपर्यंत तो सीन येत नाही तोपर्यंत पहिलीपासून 10वी पर्यंत, 10वी पासून पहिलीपर्यंत हे चालूच असतं. 10 वेळेस रिटेक होतात. 10 वेळेस रिटेक होता. म्हणजे एक सीन साठी किती रिहर्सल. तुम्ही बोलता ना एखाद्या कलाकाराला, तुम्ही बोलता का हॅलो दादा आमच्या इथं प्रोग्राम आहे तर दादांना यायचं आहे, तर दादा असेल किंवा मी असेल इतर कलाकार असेल तर आम्ही काय सांगतो, दादा का आम्हाला 25,000 किंवा 50,000 रुपये लागतील किंवा ₹1,00,000 लागतील. मित्रांनो आम्ही पैशाचं नाही बोलत, मला हेच सांगायचं आहे की ही कला कमावण्यासाठी आमचं पूर्ण आयुष्य गेलं जातं ती कमावण्यासाठी. तेव्हा आम्ही कुठेतरी तुमच्याकडनं चार्जेस आमच्या मेन कलेच. एक मिनिट. तर मित्रांनो आमच्या कलेचाच आम्ही चार्ज घेतो, बाकी दुसरा काही चार्ज घेत नाही. पण मित्रांनो कलाकाराची पण कदर करत जा, कारण ही कला कमावणं म्हणजे काही कला काय कोणाच्या घरात जन्माला येत नाही. कला ही फक्त गरिबाच्या वगैरे घरात जन्माला येते आणि कला कमावण्यासाठी पूर्ण आयुष्य जातं. पण आताचे नवीन हे काय निघालेत, तुम्ही कलाकार आहेत, तुम्हाला एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलं, तुमची कला बघितली आणि ती कला बघून आम्ही तुम्हाला ट्रॉफी सन्मान पत्र दिलं. तुम्हाला कसं वाटतं? छान वाटतं. हा. पण आजच्या जमान्यामध्ये काय झालंय, अनुभव सांगतो, होऊन मला पण फोन येतात, दिल्ली असेल, हरियाणा असेल, ऑल इंडिया मधनं का दादा आमच्या इकडे प्रोग्राम आहे, तुम्ही या आणि तुम्ही त्या कार्यक्रमाला तुम्हाला गोल्ड कॉपी मिळेल, ट्रॉफी सिल्वर कॉपी मेडल मिळेल, सर्टिफिकेट मिळतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला 50,000 रुपये भरावे लागतील. तर मित्रांनो सांगा, जर 50,000 रुपये देऊन जर सर्टिफिकेट घ्यायचं तर मग ते कलेला काय महत्व? मग या पैसे देऊन तर मग अदानी असेल, अंबानी असेल किंवा इतर मोठमोठे लोक पैसे देऊन पुरस्कार घेतात. अक्षरशः अजून आहे का जे इंडस्ट्रीमध्ये पुरस्कार आहे ते सुद्धा पैसे देऊन दिले जातात. नाही पैसे खर्च केल्याशिवाय भेटतच नाही काय असं. असं आहे.
आजच्या कलेला काळात नाही म्हणतो, आजकाल पैशाला म्हणतो. पैशाला महत्व आहे. पण पूर्वीचे होते ना, कलेला खूप महत्व होतं. अजूनही होतं. महाराष्ट्र शासन वगैरे यांच्या स्पर्धा होतात, त्यांना अजून फ्री कॉस्ट असतं, कुठली एंट्री फीज वगैरे नसते. पण बाकीची चॅनल असतात ना, त्याच्यावर असते थोडीफार. पण असंही नाही ना दादा का त्या ठिकाणी पैसे द्या आणि पुरस्कार घ्या. मग नाही, कलेला आता काही बहुतेक महत्व. ठिकाणी असं झालेलं आहे, पैसे दिल्याशिवाय पुरस्कार पैसे त्याच्यामुळे कोणाकडे जातच नाही. त्याच्या कुठं जायचंच नाही. मग तुमचा पैसाही नको, तुमच्या ट्रॉफीही नको. आमची कला हीच सर्वात मोठा पुरस्कार आहे आमच्यासाठी, ही आयुष्यभर टिकणं. तर मित्रांनो, खूप गप्पा मारल्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.